नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वेज बटाटा फ्रँकी। तर त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर पत्ता गोबी, शिमला मिर्च आणि कांदा बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण बटाटे टफिंग बनवणार आहोत। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। तर आलं लसूण मी असं जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे। हवा तर तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता। अतिशय सोप्या अशा पद्धतीने मी वेज बटाटा फ्रँकी सांगत आहे। तर यामध्ये आपण आलं लसूणचे हे क्रश केलेले पेस्ट घालणार आहोत। छान अशी आलं लसूणची पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेल्या काही भाज्या घालायच्या आहेत। तर पत्ता गोबी घालणार आहोत आपण। हे बघा, असं बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहेत भाज्या। त्यानंतर यामध्ये शिमला मिर्च घालायची आहे। आवडीनुसार भाज्या वापरू शकता। शक्यतो तर पत्ता गोबी आणि शिमला मिरचीचाच वापर केला जाते। त्यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरची। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आमचूर पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि धने पावडर। बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या घरी आपण कधीही बनवून खाऊ शकतो। तर ही इझिली मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। आवडल्यास लाईक नक्की करा। तर या भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। तर यावर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो केचप। आणि परत 2 मिनिटे छान याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। बनवायला खूप इझी आहे ही रेसिपी। फक्त भाज्या कट करायला थोडासा वेळ लागतो। तर छान असं मिक्स करून घेऊया। तर इथं आपली टफिंग तयार झालेली आहे। एकदम बटाट्याची चटणी अशी मस्त झालेली आहे। त्याला फ्रँकी तर वेज बटाटा फ्रँकी बनवण्यासाठी इथं घेतलेल्या आहेत मी चपात्या। तर तुम्ही मैद्याच्या सुद्धा चपात्या वापरू शकता, पण मी इथं गव्हाच्या चपात्या घेतलेल्या आहेत। तर अशा साईजमध्ये बघू शकता तुम्ही मी बनवून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे न भाजता थोड्या अशा कच्च्याच ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ही रोल बनवण्यासाठी योग्य असतील। तर अशा पद्धतीच्या आपल्याला ह्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत। तर यावर आपण आता कोटिंग करून घेणार आहोत। तर इथे घेतलेली आहे मी शेजवान चटणी। त्याला सर्व बाजूला असं लावून घ्यायची आहे। यावर घालायची आहे आपल्याला बटाट्याची टफिंग। त्यानंतर याच्यावर पातळ पातळ अशी पत्ता गोबी घालायची आहे। शिमला मिर्च आणि पातळ स्लाइसमध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे फ्रँकी मसाला आणि शेवटी घालायचा आहे टोमॅटो केचप। तर मी चीज हे साईडनं घालत आहे। खरं तर याच्यामध्येच हवं होतं चीज, याच्यावर न घालता असं साईडनं चीज घालायचं आहे। आणि याचा छान असा
तर अशा पद्धतीचा असा आपला रोल बनून झालेला आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यावर हे मी छान असं फ्राय करून घेणार आहे. इथे घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा तवा आणि यावर तुम्ही बटर लावू शकता. मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि यावर हे मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईड असं छान खरपूस असं भाजेपर्यंत ही रोल भाजून घ्यायचा आहे. बटर लावून भाजायचे आहे आपल्याला, पण मी तेलाचा वापर केलेला आहे. तर दुसरा रोल परत आपण बनवणार आहोत. तर सर्वप्रथम घालायची आहे शेजवान चटणी आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व बाजूला. यावर घालायची आहे बटाटा टपिंग. त्यानंतर घालायचं आहे भरपूर सारं चीज. मी आधीच्या रोलमध्ये विसरले होते. यावर घालायचे पत्ता गोबी, शिमला मिर्च, बारीक स्लाइस केलेला कांदा आणि क्रँकी मसाला. त्यानंतर घालायचं आहे टोमॅटो केचप आणि रेडी. तर आपला दुसरा रोल सुद्धा तयार झालेला आहे. तर हा सुद्धा आपण छान फ्राय करून घेणार आहोत. तर रेडी झालेला आहे आपलं व्हेज बटाटा फ्रँकी. तर इथं बघू शकता अतिशय छान असं झालेलं आहे. स्टॉप. तर आपला फ्राय करायला ठेवलेला आहे. तर इथं बघू शकता. तर रेडी झालेली आहे आपली व्हेज बटाटा फ्रँकी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खूप सोप्या अशा पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे. तर नक्की एक वेळेस ट्राय करा. अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी बनते. आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.